फ्रेंडशिप चेंदोन में आगाज हुआ था, तब ये रिवर्सिप के लिए माहिर जाने जाते थे वो साई नाइक नॉन स्ट्राइक एंड के ऊपर। और पिछले मुकाबले में जिसने बल्ले का जलवा दिखाया वो मात्र विकास कदम। और गेंदबाजी के लिए किरण परब, जिन्होंने गोपाल भट्टा की छत्र छाया में बहुत बार अच्छी गेंदबाजी की, वो बांदेश्वर बांदा से प्रतिनिधित्व कर रहे हैं। कोड एंड की तरफ से गेंदबाजी करेंगे और सामना करेंगे विकास कदम। बांदेश्वर बांदा की यही ख्वाहिश रहेगी कि जल्द से जल्द एक आध दो विकेट, तो दूसरी ओर से मालवन टीम की यहां पर ख्वाहिश रहेगी एक अच्छी सटीक शुरुआत अपनी टीम के लिए दे दी जाए। शुरू होता हुआ मुकाबला, तैयार किरण परब, तैयार बल्लेबाज, अंपायर का इशारा मुकाबला शुरू होने का। पहली गेंद, बड़ा शॉट, थोड़ा सा फंसा हुआ काफी देर तक हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी ऋषि हरमलकर, और पहली गेंद के ऊपर चलता कर दिया एक बड़ा विकेट, बड़ी मछली जाले में। डीजे शायद यहाँ पर डायरेक्ट हिट लगाने की कोशिश खतरे में थी, खतरे की घंटी टल चुके हैं। सिंगल निकाला खाते की शुरुआत, 1 रन 1 विकेट के नुकसान पर। दरम्यान मैदानावर, मैदानाच्या परिसरात आरटीओ ऑफिस मधील कार्यरत आनंद केरकर यांचे आगमन होत आहे, त्यांचे हार्दिक स्वागत। आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। अच्छी गेंदबाजी किरण परब की, एक अनुभव भरा एक गेंदबाज, ऑलराउंडर खिलाड़ी इसे जाना जाता है, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज और साथ साथ अच्छी गेंदबाजी करता है, लेग ब्रेक गेंदबाजी। कृपया या ठिकाणी गाडी जी आहे समोरच्या बाजूला ती काढायची आहे, थोडंसं रिफ्लेक्ट होत आहे। बैक टू द बॉलर, अच्छी गेंदबाजी, लेकिन खेलना चाहते थे, हवा में नीचे नहीं रख पाए और दूसरी विकेट। एक मैं कहूंगा पुअर स्ट्रोक जो कि बैक टू द बॉलर का दूसरा विकेट, लगातार 2 विकेट। अब थोड़ी सी अड़चन में नजर आ रही है जो कि टीम मालवन की, आदि आर्यन की टीम। आदि आर्यन मालवन जो कि श्याम वाकर कमेंटेटर, उनकी टीम है आदि आर्यन मालवन। 2 विकेट यहां पर भेजा था, थोड़ा सा यहां पर संभल कर खेलने के लिए आशीष शिरोडकर को, लेकिन सम्मान देने की कोशिश में गेंद की जो कि नीचे नहीं रख पाए। और इसी बीच हमारे मित्र और इस आदि आर्यन मालवन टीम के ओनर श्याम वाकर, इनका यहां पर आगमन हो चुका है और उनका भी तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत। श्याम वाकर, आपल्याला विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। सन्माननीय श्याम वाकर। किरण परब 2 सफलताएं अर्जित कर चुके हैं और अब उनके सामने है नए बल्लेबाज मैदान के अंदर विशाल लुड़बे और साई नाइक। ये जोड़ी काफी काम करेगी ऐसा प्रतीत हो रहा है आदि आर्यन मालवन के लिए। 2 विकेट चटकाने के बाद गेंदबाज फिर एक बार, अच्छी गेंद, परिवर्तन के तौर के ऊपर टिप्पा गिरने के बाद चली गई विकेट कीपर के हाथ में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन, स्लो ऑन डिलीवरी, चकमा दे बैठे, स्पेस का इस्तेमाल करना जानते हैं विशाल लुड़बे और उनके लिए स्लो ऑन डिलीवरी काफी फायदेमंद साबित हो गई। फिर एक बार ऑफ स्टंप के ऊपर खेलना चाहते थे, रन आउट का मौका, शायद अच्छी फील्डिंग वहां पर शरद की,
और एक मेडन डिलीवरी, अच्छी गेंदबाजी अब तक इस ओवर की। मात्र इस ओवर में 1 रन बना है और 2 महत्वपूर्ण सफलताएं अर्जित कर दी है। कप्तान का विश्वास सार्थ ठहराता हुआ ये प्रारंभिक गेंदबाज इस मैदान के बीच। फिर एक बार इस बार कवर की दिशा में खेला हुआ खिलाड़ी तेजी के साथ आए, पहला रन पूरा कर दिया, दूसरे के लिए पलटे और दूसरा रन भी आसानी के साथ। बेहतर रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन के साथ पहले ओवर का खेल हो चुका है समाप्त। 3 रन स्कोरबोर्ड पर 2 विकेट के नुकसान पर। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई आदि आर्यन मालवन टीम इस अपने आज के दिन के दूसरे मुकाबले में बांदेश्वर 11 बांदा के खिलाफ खेलते हुए इस कैंप के मैदान के ऊपर। आज का चौथा दिन इस प्रतियोगिता का छत्रपति मित्र मंडल वेंगुर्ला के ओर से आयोजित, जो कि ये प्रतियोगिता और जिसका इंतजार रहता है सिंधुदुर्ग जिले में एक अच्छी प्रतियोगिता, बेहतरीन आयोजन प्रतियोगिता का रहता है, दर्जेदार आयोजन जिसका माना जाता है, वो मात्र इस मैदान के ऊपर मूर्त स्वरूप में आती हुई। पहला ओवर जो कि समाप्त होता हुआ, पहले ओवर की समाप्ति के बाद 3 रन स्कोरबोर्ड पर 2 विकेट के नुकसान पर। और गेंदबाजी में कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से जो कि आदि आर्यन मालवन टीम को रिवर्स का अटेम्प्ट करना चाहा और तीसरे विकेट का पतन डीजे। अब नए बल्लेबाज मैदान के अंदर रोहन कुंभार की जाते हुए एक बड़ा नाबाउट टेक टेनिस बॉल क्रिकेट में। अब मात्र पूरी जिम्मेदारी विशाल लुड़बे और रोहन कुंभार के कंधों के ऊपर। एक सफलता और मिलती हुई बांदेश्वर बांदा टीम को। ऋषि ने पकड़ा इस मैच में ये दूसरा कैच। शानदार फील्डिंग का प्रदर्शन इस मैदान पर। गेंदबाज एलिस्टर फर्नांडिस जो कि फिर एक बार स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय अजित राऊळ, सन्माननीय निलेशजी चमणकर यांचं आगमन होत आहे। त्यांना विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी देतायत, स्पर्धेचा आनंद लुटतायत। आपलं खूप खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं। इसी बीच एक सिंगल निकला और सिंगल के साथ टोटल मात्रा अब आगे बढ़ता हुआ 6 रन 3 विकेट के नुकसान पर। रोहन कुंभार अब स्ट्राइक पर, नॉस्ट्राइक के ऊपर विशाल। अच्छी गेंद खेलना चाहते थे कहीं गेंद बल्ले की निचली हिस्से से लगी। बेहतरीन गेंदबाजी एलिस्टर द्वारा। के बाद जिस तरह से कप्तान ने उनके निर्णय लिया था फील्डिंग करने का, तो ठीक ठाक अब तक तो ये दूसरी ओवर में नजर आता हुआ। बल्लेबाज को खासकर मौका नहीं दे रहे हैं जो कि बड़े शॉट खेलने का, और उस दबाव में जो कि विकेट मात्र निकलते हुए। एलिस्टर कद छोटा है लेकिन जज्बा बहुत ही बड़ा मैदान पर। सारे खेल दिया, कवर पॉइंट बाउंड्री की थी, थोड़े से फंबल हो गए खिलाड़ी वहां पर, और एक सिंगल और आसानी के साथ खुद का खाता खोला और टोटल में बदलाव। टोटल जो कि 7 रन 3 विकेट के नुकसान पर। टॉस हारने के बाद बल्लेबाजी का मौका मिला था। जिस तरह से बल्लेबाजी इसके पहले मुकाबले में की थी विकास कदम, साई नाइट, विशाल लुड़बे ने, और उसके ऊपर ही नतीजा निकल आया था उस मुकाबले का। देखना है फिर एक बार निकलते हुए एलिस्टर आगे निकले थे, चहलकदमी कर दी सिंगल के लिए। सिंगल के साथ आगे बढ़ता हुआ टोटल लगभग 2 ओवरों का खेल समाप्त हो चुका है और 12 गेंदों का खेल समाप्त होने तक 8 रन स्कोरबोर्ड पर 3 विकेट के नुकसान पर। यह लेखा जोखा अब तक के 2 ओवरों का खेल समाप्त होने पर। टॉस सीधा पहले फील्डिंग करने का फैसला छत्रपति ट्रॉफी 2021 जो कि छत्रपति मित्र मंडल वेंगुर्ला के ओर से आयोजित। और बादल इस प्रतियोगिता की खासियत यह है कि लगभग 10 से 12 कमेंटेटर इस प्रतियोगिता में कमेंट्री करने के लिए मौजूद है। और ऐसा नहीं है कि ऐसा बंबई से भी हमारे दोस्त कल आएंगे जो कि समीर पांडरे, और आज शाम वाकर बहुत सालों के बाद हमारे साथ कमेंट्री बॉक्स भी मौजूद है। आपका हार्दिक हार्दिक स्वागत श्याम जी।
गेंदबाजी में पहला परिवर्तन नजर आता हुआ छत्रपति एंड की तरफ से प्रसाद लुमाजी गेंदबाजी के लिए, और सामना करेंगे विशाल लुड़बे। एक खतरनाक बल्लेबाज, विस्फोटक बल्लेबाज। टीम की जिस तरह की मांग होती है उस तरह की बल्लेबाजी के लिए जाना जाता है खिलाड़ी, और लेकिन इस बार सिकंजा कसा है बांदेश्वर 11 बांदा टीम ने इस मैदान के ऊपर। अच्छी गेंद, हटकर खेलना चाहते थे, कट करना चाहते थे, गेंद चली गई विकेट कीपर के हाथ में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन आते आते यहाँ पर प्रसाद द्वारा, यानी कि हटकर खेलना चाहते थे, गैप ढूंढना चाह रहे थे कवर पॉइंट बाउंड्री की दिशा से, थर्ड मैन की दिशा से, लेकिन चकाती हुई गेंद विकेट कीपर के हाथ में पटके हुए गेंद इस बार खेल दिया लगभग मिड विकेट की दिशा में। तेजी के साथ आए ऋषि, फिर एक बार नजर आते हुए पहले प्रयास में गेंद को फील्ड नहीं कर पाए, थ्रो जब तक आए तब तक 2 रन आसानी के साथ मुकम्मल करते हुए, जहां सिंगल था वहां शायद दूसरा रन आंखों में इशारा करते हुए चुरा लिया। 2 रन के साथ टोटल जो कि डबल फिगर में परावर्तित हुई 10 रन। तीसरा ओवर प्रगति पर 3 विकेट गंवाने के बाद आदि आर्यन मालवन की टीम। अच्छी गेंद हल्के हाथों से खेल दिया, गली की दिशा में खिलाड़ी तैनात जो कि गेंद को जब तक फील्ड करे, और एक सिंगल निकलता हुआ, सिंगल के साथ टोटल में बदलाव, टोटल 11 रन स्कोर बोर्ड पर 3 विकेट के नुकसान पर। जानते हैं विशाल लुड़बे अभी भी इस ओवर के बाद आधे ओवरों का खेल शेष रहेगा, लेकिन मैदान के ऊपर एक साझेदारी निभानी पड़ेगी और उसी दिशा से सिंगल डबल के साथ स्कोर को रोटेट करते हुए हटकर खेलना चाहते थे। ऑफ स्टंप से काफी बार टिप्पा गिरने के बाद वाइड का इशारा आता हुआ अतिरिक्त सिंगल के साथ 12 टोटल स्कोर बोर्ड पर 3 विकेट के नुकसान पर। tenniscricket.in के माध्यम से इस प्रतियोगिता का लाइव चित्रण आप देख रहे हैं। अच्छी गेंद, लेकिन उतना ही बेहतर नहीं। विद अलॉन्ग द कारपेट के सारे पहला रन तेजी के साथ पूरा कर दिया, दूसरे के लिए पलटे और दूसरा रन भी आसानी के साथ मुकम्मल कर दिया। 2 रन के साथ टोटल में बदलाव, टोटल अब पहुंचा जो कि 14 रन स्कोर बोर्ड पर। और यही क्रिकेट में अक्सर इस मैदान के ऊपर जब चौके छक्के ना लगे तो सिंगल डबल आप इस मैदान के ऊपर आसानी के साथ मुकम्मल कर सकते हैं। यह आपने देखा है कल 4 दिनों से। इस बार खेलना चाहते से खड़े खड़े बल्ले का चुम्मा लिया, विकेट कीपर के हाथ में गेंद और चौथे विकेट का पतन। बड़ा शॉट लगाने की कोशिश कवर के ऊपर से रोहन की और इसमें नाकामयाब, और विकेट नंबर 14 यहां पर गिरता हुआ। तो इस बीच इस प्रतियोगिता के बाद अगले महीने में और एक बहुत ही बड़ी प्रतियोगिता जो कि सिंधु प्रीमियर लीग के दृष्टिकोण से जानी जाती है, वो विनोद राहुल, एडवोकेट अनिल निरवड़ेकर, सरपंच अकरम खान, मकरंजी तोरस्कर, इनके माध्यम से नगराध्यक्ष संजू परब मित्र मंडल की ओर से आयोजित नगराध्यक्ष चषक 2021 सिंधुदुर्ग प्रीमियर लीग की एक बहुत ही बड़ी प्रतियोगिता सावंतवाड़ी के जिमखाना मैदान के ऊपर नगद 1,11,111 रुपए का नगद इनाम, चमचमाती हुई ट्रॉफी, और रनर अप को मिलेंगे 55,555 और चमचमाती हुई ट्रॉफी। कलाई के सारे खेल दिया है यहाँ पर फाइन लेग की दिशा में, वहां पर फील्डर आए जब तक सिंगल निकलता, देखना है अंपायर का इशारा क्या आता है, तो कि बल्ले को लग कर गई है। साथ साथ तीसरा ओवर समाप्त, 3 ओवरों का खेल समाप्त हो चुका है। 15 रन टोटल स्कोर बोर्ड पर, अभी भी 18 गेंदों का खेल बाकी है। जिस तरह से गेंदबाजी बांदेश्वर बांदा की हो गई है, क्या 50 के अंदर रोकना चाहेगी इस टीम को? क्या यहाँ पर विशाल लुड़बे और सुनील मालवनकर की जोड़ी इस मैदान के ऊपर इस 18 गेंदों में बड़ा टोटल खड़ा करने की कोशिश करेगी? ये आने वाला समय तय करेगा, क्योंकि समय के पिटारे में क्या छिपा है ये इंसान को पता नहीं होता। अगर ये इंसान को पता होता तो इंसान प्रयास करना छोड़ देता और घर में बैठ के मुंगेरी लाल के हसीन सपने देखा करता। क्या होगा इन 18 गेंदों में? ले चलता है कमेंट्री बॉक्स में बदलाव के तरफ, और एक होनहार कमेंटेटर काका सावंत के पास माइक्रोफोन अगले 3 ओवरों के लिए, और मैं जय भोसले यहां से आप इस मुकाबले से आपसे विदा लेता हूं। धन्यवाद।
अलिस्टर फर्नांडिस नवीन षटकाची सुरुवात करताना पंचांच्या उजव्या बाजूने आपल्या उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. सुरेख फुलर लेनचा चेंडू होता आणि या चेंडूवर एक धाव मिळते आणि या एका धावनं आपलं वैयक्तिक दुसऱ्या धावसंख्येवर पोहोचतोय तो सुनील मालवणकर. संघाची धावसंख्या होते ती 16 अशी. अलिस्टर फर्नांडिस सुरेख गोलंदाज. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार ज्यानं जिंकला तो अलिस्टर पंतांच्या उजव्या बाजूने आपल्या उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी. यावेळी मात्र सुरेख फटका मिडविकेटच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव निश्चितपणे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का बघायचा आहे, परंतु अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पोहोचते ती 17 अशी. आज या पॅव्हलियनमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं या जिल्ह्यातली ज्या नावांचा आदर्श घेऊन अनेक युवा कॉमेंटेटर तयार झाले ती सगळी माणसं एकाच व्यासपीठावर बघायला मिळतात. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा चेंडू बॅटची कट घेऊन जातोय. यावेळी मात्र 30 सर्कलच्या छोरवर जो थर्ड मॅनचा खेळाडू होता तो क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा एकदा एक धाव. मोठ्या पटक्यांची जी गरज आहे उरलेल्या उर्वरित 15 चेंडूंमध्ये फार मोठ्या फटक्यांची गरज आहे. संघाची धावसंख्या केवळ 18 अशी. 4 गड्यांच्या मोबदल्यात अलिस्टर अतिशय सुरेख गोलंदाजी. छोट्या उंचीचा हा चणीचा खेळाडू परंतु सुरेख गोलंदाजी करतोय. सुरेख फटका. यावेळी मात्र चेंडू जातोय डीप मिडविकेटच्या डोक्यावरून. 4 धावांचा इशारा आमच्या दिशेने पंचांचा येतो आणि या 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती अतिशय सुरेख फलंदाजी मागच्या सामन्यात सुद्धा आणि आत्ता सुद्धा अतिशय सुरेख फलंदाजी करत असताना पुढचा चेंडू घेऊन फुलर लेनचा लोअर फुलटॉस पद्धतीचा ऑफस्टम्पच्या बाहेर असलेला चेंडू सुरक्षितरित्या खेळून काढतोय राजा नाटेकर. तोपर्यंत चेंडूवर येतोय. क्षेत्ररक्षण हलकंसं मिसफिल्ड करतोय आणि तोपर्यंत 2 धावा बहाल करतोय. दोन्ही फलंदाजांना अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान संघाची धावसंख्या पोहोचते ती 23 अशी, 24 अशी. म्हणजे तब्बल 2 डझन धावा या धावफलकावर लागत आहेत. परंतु संघाच्या बॅटिंग स्ट्रेंथवर बघून निश्चितपणे ही धावसंख्या तितकी पुरेशी नाही असंच म्हणावं लागेल. कारण ज्या प्रकारचे फलंदाजांचा भरणा या संघामध्ये 6, 7, 8 क्रमांकापर्यंत अतिशय सुरेख फलंदाज आणि त्या दृष्टीनं खूपच कमी धावसंख्या. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू आउटसाइड द ऑप्टम. अतिशय सुरेख यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि या चेंडूवर मात्र कोणती धाव मिळत नाही. हा चेंडू जातोय तो निर्धाव आणि अशा प्रकारे षटकाची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात 2 डझन अशी संघाची धावसंख्या. धन्यवाद. जय भोसले आणि वन अँड ओनली बादल चौधरी या चौघांसोबत बसून मी कॉमेंट्री केली होती असं सांगणं हा माझ्या आयुष्यातला एक अनमोल क्षण असेल. थँक्यू व्हेरी मच. आपल्या सर्व दिग्गज समालोचकांचं निश्चितपणे मनपूर्वक आभार की आपण हा क्रिकेट, हा टेनिस बॉल क्रिकेट सिंधुदुर्गातला जो देशभर पसरतोय तो जिवंत ठेवण्यासाठी आणि तो लोकप्रिय करण्यासाठी खूप वर्ष यामध्ये अशोक नाईकांचं सुद्धा नाव निश्चितपणे घ्यावं लागेल. राजा सामंतांचं नाव घ्यावं लागेल. गेली कित्येक वर्ष आपण नित्यनेमानं या क्रिकेट या खेळाची सेवा करताय. आपलं खरंच मनपूर्वक अभिनंदन. नवीन गोलंदाज येतोय वैभव जाधव. पंतांच्या डावातून आपल्या उजव्या हाताने गोलंदाजीसाठी येतोय आपल्या छत्रपती एंडच्या दिशेनं आणि त्याच्या समोर खेळतोय तो या जिल्ह्यातला टेनिस बॉल क्रिकेटला आणखी एक मानबिंदू सुनील मालवणकर. सुरेख चेंडू पुन्हा एकदा व्यवस्थित कॅच सुनीलच्या बॅटवर येत नाही. एक धाव पूर्ण होते आणि केवळ एका धावावर समाधान मानावं लागतंय. शॉर्ट स्क्वेअर लेगवर हा चेंडू फील्ड केला जातोय आणि तोपर्यंत मात्र 1 धाव. उर्वरित 11 चेंडूंमध्ये मोठ्या फटक्यांची गरज असताना त्याचा प्रयत्न मात्र सुनीलकडून आणि विशालकडून होतोय, परंतु तितकासा चेंडू काही त्यांना साथ देत नाहीये.
खरं तर सँडी सुनील मालवणकरसाठी बक्षीस येते सँडी कुंडेकर यांच्याकडून सलग षटकात 3 षटकार मारले तर 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. आणि खरं तर सुनील मालवणकर यांना निश्चितपणे या धावांची गरज आहे. अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये पुढचा चेंडू घेऊन अतिशय सुरेख चेंडू सुरेखरित्या खेळून काढतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं जिथं फील्ड केला जातोय आणि डीप लॉंग ऑन वरून जोपर्यंत थ्रो येतोय पुन्हा एकदा केवळ 1 धाव ही धावसंख्येमध्ये जोडली जाते. आणि सुनील मालवणकरसाठी आणखी एक बक्षीस येते. आमचे मित्र यशवंत केंद्रेकर यांच्याकडून षटकात 3 चौकार जरी मारले तरी 500 रुपयांचं पारितोषिक. सुनीलसाठी बक्षिसांची खैरात. सुरेख चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. निश्चितपणे फलंदाजाच्या माइंड गेमशी खेळतोय गोलंदाज. अतिशय सुरेख थोडंसं शफल केलेलं होतं आणि हे शफल केलेलं असताना सुद्धा यॉर्कर पद्धतीचा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकण्यामध्ये सफलता मिळवतोय तो गोलंदाज वैभव जाधव. अतिशय सुरेख गोलंदाजी. पुढचा चेंडू घेऊन वैभव पुन्हा एकदा यावेळी मात्र खूपच बाहेर चेंडू फेकतोय भटकतोय. पंच समांतर हात करतायत आणि अशा प्रकारे या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 27 अशी. खूपच कमी धावसंख्येचा हा सामना असं म्हणावं लागेल. 5वं षटक सुरू आहे. अजून मात्र 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन चेंडू विकेट किपर यांचे सुरेख प्रयत्न परंतु चेंडू मात्र जमिनीचा चुम्मा घेऊन विकेट किपरांच्या हातात समावतोय. आणि या चेंडूवर पुन्हा एकदा हा चेंडू निर्धाव जातोय. सुनील मालवणकर वारंवार बीट होत आहेत. अतिशय सुरेख कसलेली गोलंदाजी आपल्या समोर बघायला मिळते. वैभव जाधव शेवटचा चेंडू घेऊन सुरेख चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजच्या डोक्यावरून खेळून काढला जातोय. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र अंगलट येऊ शकतो आणि या केवळ 1 धावावर समाधान. संघाची धावसंख्या 1 धावानं वाढते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 28 अशी. करायची सुद्धा निश्चितपणे संधी नाहीये कारण समोरचा फलंदाज एका लूज फटक्या चेंडूचं रूपांतर कुठच्याही मोठ्या फटक्यामध्ये सहज करू शकण्या इतकी क्षमता प्रत्येक फलंदाजामध्ये आहे. सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक 1000 रुपयांचं पारितोषिक येत आहे सँडी कुंडेकर यांच्याकडून सुनील मालवणकरसाठी. आणि ओव्हर या शेवटच्या षटकात 3 चौकार मारल्यास यशवंत केंद्रेकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. शेवटचं षटक. चेंडू बॅटची कड घेऊन विकेट किपर यांच्या दिशेने जातोय. धावबादचा धोका आणि अतिशय सुरेख धावबाद करतोय तो विकेट किपर आणि अशा प्रकारे पहिल्या चेंडूवर मिळते ती विशाल आउट होऊन आपल्या वैयक्तिक 21 या धावसंख्येवर बाद होऊन परततोय. 34 अशी संघाची धावसंख्या असताना आणि शेवटच्या 5 केवळ चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि हळूहळू मैदानात जातोय तो. मगाशा सामन्यात ज्यानं अतिशय सुंदर आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं तो पपन साळगावकर. केवळ 5 चेंडूंचा इनिंग मधला खेळ बाकी आहे आणि या 5 चेंडूमध्ये किमान 3 मोठे फटके निश्चितपणे त्यांचा संघ त्यांच्याकडून अपेक्षा करत असेल. गोलंदाजीसाठी आलाय तो प्रसाद लुमाजी ज्याला मागच्या सामन्यात अतिशय सुरेख भेदक गोलंदाजी केली. प्रसाद लुमाजी पंचांच्या उजव्या बाजूने आपल्या उजव्या हाताने गोलंदाजी करतोय आणि त्याच्या समोर जातोय तो आत्ताच विशाल लुडबे यांच्या नंतर त्यांच्या जागेवर उतरलेला फलंदाज पपन साळगावकर. आणि पपन याला खरंच त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा छत्रपती मित्रमंडळाच्या वतीनं आणि आमच्या सर्व समालोचक टीमच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा. पपन साळगावकर खेळण्यासाठी तयार. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी. या इनिंग मधला संघाची धावसंख्या आहे मात्र 34 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं होतं आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवताना थोडासा आपला रनअप मध्ये
हलकेच बदल होतोय, त्यामुळे अडखळतोय गोलंदाज प्रसाद लुमाजी आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना या इनिंग मधल्या शेवटच्या 5 चेंडूंचा थरार निश्चितपणे प्रेक्षकांसाठी. खूप खराब चेंडू होता, परंतु खूपच उंच उडालेला चेंडू, बॅटची कड घेऊन तिथे झेल सुटतोय. शॉर्ट फाईन लेगला जवळपास हा झेल सुटतोय. संघाच्या धावसंख्येत 2 धावांनी भर पडते आणि संघाची धावसंख्या यावेळी मात्र पोहोचते ती 36 अशी. तब्बल 3 डझन अशी संघाची धावसंख्या. मात्र केवळ 4 चेंडूंचा खेळ बाकी. अजूनही मोठ्या फटक्यांची जी प्रेक्षकांना अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण करत नाहीत दोन्ही फलंदाज. पुढचा चेंडू, सुरेख फटका. यावेळी मात्र ती अपेक्षा पूर्ण होताना दिसते. चेंडू जातोय सरळ सीमा पार, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी. कारण पपन सळगावकर एका बाजूने फलंदाजी करतायत. केवळ एका चेंडूचा खेळ. ओ, हा चेंडू मात्र नो बॉलचा इशारा पंचांचा आमच्या दिशेने येतोय, म्हणजे फ्री हिट सुद्धा मिळेल. हा नो बॉलचा इशारा पंचांचा आणि या एका चेंडूनं बऱ्याचदा सामन्याचे रंग सुद्धा पलटतात. संघाची धावसंख्या 44 धावा. मगाशी मी ज्यांचा आदरानं उल्लेख केला, समालोचन क्षेत्रातली सगळी दिग्गज नावं, पण त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेटमधल्या आयोजनातली सुद्धा मोठी मोठी नावं इथं आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू अतिशय स्वर चेंडू, पंचांचा स्वर चेंडूचा इशारा आणि या संघाच्या धावसंख्येत आणखी एका धावसंख्येनं भर पडते. या धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 45 असे. हे 2 चेंडू या सामन्याच्या निर्णयावर परिणाम करतील का हे बघणं निश्चितपणे औत्सुक्याचं असेल. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुरेख फटका आणि चेंडू सरळ मला वाटतं चौक कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पार करतोय 6 धावांसाठी. आणि
थोड्याच वेळात कॉमेंट्री बॉक्समध्ये येणार आहेत. मराठी हिंदी अतिशय सुंदर समालोचन हे सर्वच जण करतात आणि या सर्वांच्या मांदी याळीत आपल्या सिंधुदुर्गाची बोलीभाषा मालवणी भाषा ऐकवण्याचा हा प्रयत्न गोड मानून घ्या. देव बरा करो गावल्यानो. सिंधुदुर्ग आकाशवाणीच्या वेंगुर्ला केंद्रावरून सगळ्यांचा हात जोडून स्वागत. छत्रपती मित्रमंडळ वेंगुर्ला आयोजित छत्रपती चषक सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2021. थँक्यू बदल. यानंतर सामना रंगतोय मैदानामध्ये सुप्रिया कंस्ट्रक्शन वर्सेस फ्रेंडशिप रायडर माटोंड संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षासमोर या. आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्यात आपण बघितला बांदेश्वर बांदा संघाने विजयश्री संपादन केली. दुसऱ्या सामन्यात आदि आर्यन संघाने विजयश्री संपादन केली सुप्रिया कन्स्ट्रक्शन संघासमोर. आणि पहिले दोनही संघ जे आजच्या दिवसात ज्यांनी आपल्या संघाच्या गुणफलकाची सुरुवात केली असे दोन संघ तिसऱ्या सामन्यात एकमेकाच्या समोर. बांदेश्वर बांधान जिंकलेलं टॉस घेतलेली फिल्डिंग आणि त्यानंतर आदि आर्यन संघाची फलंदाजी 51 रन्सापर्यंत 52 धावांचा टार्गेट आणि या 52 धावांचा टार्गेट पुरा करण्याच्या इराद्यान सलामीची जोडी पीटर फर्नांडिस आणि रिचर्ड साल्ढाना. तीच जोडी ज्या जोडीने ह्या पूर्वीच्या सामन्यात 32 धावांचा पाठलाग तिसऱ्या षटकात अगदी लिलया पूर्ण केलेलो. तीच जोडी परत एकदा 52 धावांचा पाठलाग करण्याच्या इराद्यान. पण आता मात्र पहिल्या विजयश्री संपादन प्राप्त केल्यानंतर अनुभव आणि आत्मविश्वास दुणावलेलो असं संघ मैदानावर आदि आर्यन स्पोर्ट मालवण. थँक्यू. स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय बबलू कुबल, सन्माननीय प्रदीपजी कुबल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक गुणवान खेळाडू कर्णधाराचं पद जो चाणक्यनं करतो तो गोपाळ भट्टा याचं उद्या आगमन होत आहे. छत्रपती कला क्रीडा मंडळ आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सर्व मान्यवरांचं सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत. रोहन कुंभार पहिलो चेंडू रोहन कुंभारचो खोलवर टप्प्याचो मुकरी लाईनचो चेंडू हलकेच ड्राईव्ह केल्यान कव्हरच्या दिशेन विशाल लुडबे स्क्रीनवर येतात फील्ड करतात थ्रो करतात. तोपर्यंत हे एका रनसानिशी पीटर फर्नांडिसने आपल्या खात्याची बोनी केली. रोहन कुंभार आणखी एक गुणवान खेळाडू टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव ज्याच्या पाठीशी असा असो हे आकर्षक खेळाडू स्टायलिस्ट प्लेयर बॉलिंग मार्कवर छत्रपती एंडकडून गोलंदाजीच्या इराद्यान. पहिल्या चेंडूचा खेळ झालो समाप्त. रिचर्ड साल्ढाना नवीन खेळाडू नवीन फलंदाज स्ट्रायकर याच्या दिशेन 52 धावांचा टार्गेट. ह्या पूर्वीच्या सामन्यात 76 धावा ज्या संघाने अगदी सहज कुठले तो संघ दुसऱ्या सामन्यात मात्र थोडंसं अपयशी खास करून विकास कदम आणि विशाल लुडबे सुनील मालवणकर या खेळाडूंचं अपयश थोडासा भोवला. विशाल लुडबेने एक षटकार तर मारलो पण त्यानंतर विशाल लुडबे रनआउटच्या स्वरूपात बाद. पप्पन साळगावकरने आपल्या नावावर पाक साजेशी कामगिरी 2 षटकारांनिशी 15 धावा पप्पनचे 21 रन विशाल लुडबेचे. ह्या सगळ्याच्या जोरावर 50 धावा कुठले होते पहिल्यांदा फलंदाजी करताना आदि आर्यन संघात. बॅटची कट घेऊन चेंडू गेलो सुनील मालवणकरच्या दिशेने. चेंडू रवलो मेडन. दुसरं चेंडू झालो समाप्त. 2 चेंडू समाप्त. रोहन कुंभार बॉलिंग मार्कवर. पॉवर प्लेचा षटक फक्त 2 खेळाडू असलेले 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि ह्याचा फायदा उठवण्याचा इरादो असतो. डीप मिड विकेटवर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनवर एक क्षेत्ररक्षक. रोहन कुंभारच्या समोर परत एकदा रिचर्ड रिव्हर्सिपचा फटको डीप पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या कपडावरसून चेंडू बघता बघता आकारण्याच्या पहिल्याडी चौकारासाठी इनिंग मधलं पहिलं चौकार. धाव संख्या 5 रन्सावर. झिंग झिंगाट पिक्चराचा गाणं रिचर्ड साल्ढानाच्या या झिंगाट चौकारासाठी. बादल बरेच म्हणजे गेले 3 दिवस आजचा 4था दिवस या मंडळाचे जे सदस्य आहेत कार्यकर्ते आहेत ते लाईनमनचं काम सुंदर पद्धतीचं करतायत. ते लाख मोलाचं काम म्हणजे चेंडू बरंच मैदान मोठा आहे चेंडू गेल्यानंतर लगेच चेंडू भरती करतायत. खूप खूप त्यांना धन्यवाद द्यायला हरकत नाही कॉमेंट्री बॉक्समधून. अगदी बरोबर. असा जे आमचे स्वयंसेवक उन्हात असत त्या सगळ्यांचे मनापासून आभार. हलक्या स्टिअर केल्यान पॉईंटच्या दिशेने 1 रन अगदी सहज मिळतो. समजदारी बरी क्रिकेट. रिचर्ड साल्ढाना खराब चेंडूवर प्रहार करायचो चांगल्या चेंडूक सन्मान द्यायचो. म्हणजे मालवणीत एक म्हणा मऊ थै खोव आणि कठीण थै देव. ह्या मालवणी म्हणीचो क्रिकेटच्या मैदानावर स्ट्रॅटेजी सारखं कसं वापर केला जाता ह्याचा प्रात्यक्षिक आपणाक रिचर्ड साल्ढानान दाखवला. आखो टप्प्याचो रोहन कुंभारचो चेंडू रिव्हर्स स्वीप पॉईंटच्या कपडावरसून चौकार आणि त्यानंतर हलकेच स्टिअर पॉईंटच्या दिशेने 1 रनसाठी. 4 चेंडू झाले समाप्त. रोहन कुंभार बॉलिंग मार्कवर.
पीटरसाठी. फटको तर मोठो मिडविकेट क्षेत्ररक्षकाक चकवून चेंडू आखाड्याच्या दिशेने विशाल विकास कदम चेंडूच्या मागे आणि ह्या रेसमध्ये चेंडू जिंकलो चौकारासाठी. च्या सामन्यासाठी सुप्रिया कन्स्ट्रक्शन आणि फ्रेंडशिप रायडर मातोड कॅप्टन प्लेइंग लिस्ट सह नाणेफेकीसाठी या. परत एकदा फटको तर मोठो डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या बरोच लांब असणारो चेंडू परत एकदा वन बाउन्स ओव्हर द रोप. या षटकातलं सुधीर पालियेकर टॉससाठी या. फ्रेंडशिप रायडर मातोंड संघाचो कॅप्टन गौरेश टॉससाठी उपस्थित असा. कॅप्टनांका विनंती असा टॉससाठी येतानाच तुमचा निर्णय ठरवून या. एका प्रोफेशनल स्पर्धा पूर्णपणे व्यावसायिक स्पर्धा जी स्पर्धा यूट्यूबवर गौरव सावंत आणि त्याचे सगळे सहकारी लाईव्ह करतात. गौरव, अभिमान वाटण्यासारखी गोष्ट, पहिल्या दिवसाचे सामने पहिल्याच दिवशी 80,000 लोकांनी बघितलेले. ही एक वेगळं उच्चांक असा ह्या स्पर्धेचो आणि ह्याचा सगळा श्रेय tenniscricket.in चे आमचे सगळे सहकारी खास करून गौरव सावंत, राकेश, मनोज, विघ्नेश तुमच्या मनापासून आभार असत. दुसऱ्या आजच्या दिवसातल्या सामन्याची नाणेफेक, चौथ्या सामन्याची नाणेफेक सुप्रिया कन्स्ट्रक्शन वेंगुर्ला वर्सेस फ्रेंडशिप रायडर मातोंड या दरम्यान दुसऱ्या षटकाची सुरुवात आशिष शिरोडकर बॉलिंग मार्कवर. आशिष शिरोडकर आणखी एक मोठा नाव टेनिस आणि लेदर क्रिकेटचा. लेदर क्रिकेटच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातली एक नवीन पिढी घडवण्याचा कार्य सध्या आशिष शिरोडकर सरांच्या हातून शिरोडामध्ये चालू असा. अनेक मोठी बक्षिसा ज्यांच्या नावावर असत असे आशिष शिरोडकर सर बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकरांच्या दिशेने रिचर्ड साल्ढना. पहिल्या ओव्हरीचा खेळ संपलो, धावसंख्या 14 रन्सावर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस चेंडू परत एकदा पॉइंटच्या कपडावरसून. जिंकतोय सुप्रिया कन्स्ट्रक्शन संघ. निर्णय घेतोय तो क्षेत्र रक्षणाचा आणि आज आपण फलंदाजी प्रथम पाहणार आहोत चौथ्या सामन्यात फ्रेंडशिप रायडर मातोंड संघाची. रिचर्ड साल्ढाना 2 चौकार मारून आशा उंचावलेल्या, पण रिचर्डचं महत्वाचं काटो बाजूक केलो आशिष शिरोडकर सरांनी. आशिष शिरोडकर खैच्याही वयोगटातलो एक उत्कृष्ट खेळाडू. सावंतवाडी जिमखाना मैदानावर 40 वर्षावरची स्पर्धा झाली, त्या स्पर्धेचं मॅन ऑफ द सिरीज. कणकवलीच्या मैदानावर 40 वर्षाची स्पर्धा झाली, थैलो उत्कृष्ट खेळाडू. वेंगुर्ल्याच्या मैदानावर 40 वर्षाच्या वर स्पर्धा झाली, ह्या स्पर्धेचो मालिकावीर. त्याचप्रमाणे गेल्या वर्षाच्या श्रीराम आयलम चषकाचो उत्कृष्ट खेळाडू. फॉलोथ्रोमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न हुकलो, चेंडू चौकाराच्या दिशेने. या चौकारानिशी धावसंख्या स्थिरावली 22 रन्सावर. दुर्येचो डबल गेम. दुर्गा प्रीमियर लीगच्या मोठ्या स्पर्धेत आपल्या नावाची छाप सोडण्याच्या इराद्यात
52 धावांचा टार्गेट, आतापर्यंत 22 धावा पूर्ण, फक्त 30 रन्सांची गरज. दुसरा षटक प्रगतीपथावर, परत एकदा आशिष शिरोडकर बॉलिंग मार्कवर. पुढे सरसावत खेळण्याचा होतो प्रयत्न, आशिष शिरोडकर सरांनी बघितला बॅट्समनची पावला थोडीशी पुढे सरकतात, चेंडू थोडंसं शॉर्ट केलो, कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेऊन चेंडू, आतली कट घेऊन चेंडू कव्हर्स रिजन मध्ये एका रन्सासाठी. धावसंख्या 23 रन्सावर. परत एकदा पीटर फर्नांडिस, 2 चौकार आतापर्यंत पीटरच्या बॅटमधून आपण बघितले, ज्या पीटरने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्या संघासाठी पेश केलो, बांदेश्वर बांधा संघासाठी. आजच्या दिवसातलो पहिलो सामनो बांदेश्वर बांधा संघाने जिंकलेलो. संघमालक मकरंद तोरसकर आणि त्यांचे सगळे सहकारी, खास करून बांद्याचे प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा बघण्यासाठी मैदानावर उपस्थित असत, सगळ्यांचं स्वागत. स्लोअर वन चेंडू, चेंडू हवेत, परत एकदा क्षेत्ररक्षक चकवून चेंडू आखांड्याच्या दिशेन, आखांड्याच्या पैलाडी चौकारासाठी. अबाधित ठेवचा. यावर्षी सुद्धा रेडीचा मैदान गाजवला राजा नाटेकर नॉन स्ट्रायकरांच्या रेषेत. तुर्तास पीटर फर्नांडिस सलामीचा फलंदाज, 3 चौकार आतापर्यंत पीटरच्या बॅट मटसून. धावसंख्या स्थिरावली 30 रन्सावर. 22 रन्सांची गरज, 52 धावांचा अगदी लहानसा टार्गेट, आणि या लहानशा टार्गेटचा बचाव करण्याच्या इराद्यान आशिष शेलटकर बॉलिंग मार्कवर. पहिल्या 3 चेंडूवर आतापर्यंत 3 धावा खर्च, 1 महत्वाची विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला मिड ऑफच्या दिशेने, विकास कदम चेंडूच्या मागे, आणि विकास कदम आणि लॉंग ऑफ, 2 खेळाडूंगा चकवून चेंडू आखांड्याच्या पैलाडी चौकार. चौथो चौकार पीटरच्या बॅटमधून. धावसंख्या स्थिरावली 34 रन्सावर. चौतीस धावा. परत एकदा आशिष, एक सुंदर चौकार पीटरच्या बॅट मधून. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू चौकारासाठी. खूपच सुंदर फलंदाजी या मैदानावर. चौकार षटकारांची आतषबाजी, षटकार तर आपण बरेच बघितले, पण अतिशय सुंदर चौकार सुद्धा 2 खेळाडूंच्या मधून चौकार. खास करून पीटरची आजची फलंदाजी, एकूण 4 चौकार त्याचे. चेंडू मिडविकेटच्या दिशेने, 1 धाव अगदी सहज. एकेरी धावेनिशी धावसंख्येत थोडंसं बदल. धावसंख्या स्थिरावली 35 रन्सावर. तिसरा षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या लांबलेल्या षटकाची सांगता करण्याच्या इराद्यान बॉलिंग मार्कवर भैरवी घालणारा चेंडू, समाप्तीचा चेंडू. दोनही संघ पहिल्या सामन्यात पहिली विजयश्री संपादन केल्यानंतर या महत्वाच्या सामन्यात स्पर्धेतलं आपलं आव्हान जीवनात ठेवण्याच्या इराद्यान दोघां संघांसाठी हो महत्वाचा सामना. सफल होऊन खेळण्याचा होतो प्रयत्न राजा नाटेकरचा. बॅटची कट घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने, 1 धाव अगदी सहज, आणि एकेरी धावेचा रूपांतर दुसऱ्या धावेत अगदी सहज केला. प्रत्येक धाव महत्वाची असताना आधी आर्यन संघाकडून थोडासा गचाळ क्षेत्ररक्षण,
मालवणीत एक म्हणा नाटा तुटीचे वडे आणि धू बसली कायलीकडे. एकतर तुमचा टार्गेट एवढा कमी आणि त्या टार्गेट कमी असताना असे जर धावा तुम्ही दिलात तर नक्कीच स्पर्धेत तुमका खूप खडतर प्रवास असतलो. तिसऱ्या षटकाचो खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 37 रन्सावर. अठरा चेंडू रवले शिल्लक, 15 रन्सांची गरज. पुढच्या सामन्यात परत एकदा सुप्रिया कन्स्ट्रक्शन आणि फ्रेंडशिप रायडर मातोंड हे दोन संघ एकमेकाच्या समोर. हे दोनही संघ स्पर्धेत पहिलो सामना हरल्यानंतर स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवण्याच्या इराद्याने एकमेकाच्या समोर येतले. 37 धावसंख्या. परत एकदा आशिष शिरोडकर सर बॉलिंग मार्कवर. पहिल्या षटकात थोडीशी महागडी गोलंदाजी पण दुसऱ्या षटकात मात्र आपल्या नावारूपाक साजेशी गोलंदाजी करण्याच्या इराद्यान स्ट्रायकर यांच्या दिशेने पीटर. आतापर्यंत 4 सुंदर चौकार पीटरच्या बघितले. परत एकदा मिड विकेटच्या दिशेने उडालेलो झेल पीटरच्या नावाचा लागला कलाम. तिसऱ्या खेळाडूच्या रूपात पीटर तंबूच्या दिशेने डगआउटच्या दिशेने मोठा फटको मारण्याच्या नादात पीटर तंबूच्या दिशेने वैयक्तिक 19 सांघिक 37 रन्सावर पीटरची खेळी समाप्त करूक गेलो नरकासूर. तयार झालो संकासूर. खेळी समाप्त 4 चौकारांची रिचर्ड वैयक्तिक 19 रन्सावर तंबूच्या दिशेने. सोळा बॉल रवले शिल्लक, 14 धावांची गरज. अजून एक सामना एकतर्फी होता की काय असा वाटाक लागला. एखादा चमत्कार वाचवू शकता आदी आर्यन संघाक आणि हे चमत्कार करण्याची पुरेपूर क्षमता असणारा गोलंदाज आशिष शिरोडकर सर बॉलिंग मार्कवर. गौरव साडेकर पहिल्यांदाच स्ट्रायकर यांच्या दिशेने. डाव्या उजव्या हाताची जोडी आणि त्यामुळे क्षेत्ररक्षणात थोडंसं बदल. डावखऱ्या हाताचा गौरव स्ट्रायकर यांच्या दिशेने आणि त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण थोडासा फैलवलेला. लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑन, मिड ऑन आणि डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. मात्र गौरव साडेकरची समजदारी भरी क्रिकेट. ढिल्या हाताने खेळलेलो फटको. आजच्या दिवसातल्या दुसऱ्या सामन्यात अक्षय घाटवळने जशी फलंदाजी केली अगदी तशीच ढिल्या हाताने खेळलेलो फटको 30 यार्ड सर्कलच्या जवळपास जाऊन थांबलो. विकेट किपर सुनील मालवणकर फील्ड करतात तोपर्यंत 2 धावा अगदी सहज. धावसंख्या 40 रन्सावर, फक्त 12 रन्सांची गरज. अर्थात प्रत्येक धाव खूप महत्वाची, रन्स महत्वाची, मेडन चेंडू महत्वाचो. स्लोअर वन चेंडू फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण खूपच सुंदर आशिष सरांचा. चेंज ऑफ पेस म्हणजे गती परिवर्तन केलेलो चेंडू, जेका इंग्रजीमध्ये चेंज ऑफ पेस म्हटलं जातं. गती परिवर्तन जेका हिंदीत म्हटलं जातं. मालवणीत सांगायचं तर रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर. चेंडू रवलो मेडन. धावसंख्या 40 वर स्थिरावली. टार्गेटच्या दृष्टीनं प्रत्येक धाव महत्वाची आणि तुमचा रन रेटच्या दृष्टीने प्रत्येक मेडन चेंडू सुद्धा महत्वाचो.
प्रत्येक मेडन चेंडूवर तुमचा रन रेट ठरतला. कालच्या दिवसात आपण बघितला साई स्पोर्ट हुमरट सारखो एक कसलेलो दर्जेदार संघ फक्त रन रेट नसल्यामुळे या स्पर्धेतून बाहेर गेलो आणि त्यामुळेच प्रत्येक संघासाठी लीग स्टेजवर रन रेट खूप महत्वाचा. परत एकदा आशिष सर बॉलिंग मार्कवर. शेवटचा चेंडू गौरव सडेकर हलकेच ड्राईव्ह मिड ऑफच्या दिशेत. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक येतात, फील्ड करतात, थ्रो करतात, तोपर्यंत 1 रनसावर समाधान. 1 रनसानीशी 5व्या षटकाचा खेळ झालो समाप्त. आशिष सरांनी खर्च केले फक्त 4 रन्स. धावसंख्या स्थिरावली 41 रनसावर. 12 चेंडू शिल्लक, 11 धावांची गरज. तीन खेळाडू सर्कलच्या बाहेर दिसतात. डीप स्क्वेअर लेगवर एक क्षेत्ररक्षक खास करून गौरवसाठी. डीप फाईन लेगवर अजून एक क्षेत्ररक्षक वाढवलं. लॉंग ऑनवर एक क्षेत्ररक्षक, मिड विकेट एक क्षेत्ररक्षक. 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. खास आशिष तुझ्यासाठी. 12 चेंडू 11 धावांची गरज. आडव्या बॅटने मारण्याचा होतो प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काय संपर्क इलो की नाही थोडा वेळ नक्की कळताला. 1 धाव मिळाली लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 42 रनसावर. 11 चेंडू आणि 10 धावा. अर्थातच गोलंदाजी पहिल्या 2 षटकात खूप धावा खर्च झाले पॉवर प्लेच्या षटकात. त्यानंतर मात्र टिच्चून गोलंदाजी. आमचे यश किंद्रेकर सामन्यावर पूर्ण करडी नजर ठेवून 2 धावांची मिसफिल्डिंग आणि गॅपमधून गेलेलो चौकार. कदाचित हे धावा खूप महत्वाचे आज निर्णायक ठरतले आदि आर्यन स्पोर्ट आणि त्याचबरोबर बांदेश्वर बांधा संघासाठी. आशिष परत एकदा बॉलिंग मार्कवर. अर्थात राजा नाटेकर एक राजस खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेन. जर राजा नाटेकरच्या बॅटच्या मधोमध चेंडू लागलो तर आज कदाचित बांदेकरचा रेकॉर्ड तोडीत की काय असा वाटतं. अर्थात बांदेकरचा खूप मोठं षटकार वाळूच्या ढिगावर. आखो टप्प्याचा चेंडू बॅकफूट पंच. कव्हर्सच्या कपडावरसून चेंडू बघता बघता कांड्याच्या पहिल्या अडी चौकारासाठी. वेगवान फटको राजा नाटेकरचा. चौकारांशी धावसंख्या स्थिरावली 46 रनसावर. फक्त 6 धावांची गरज. औपचारिकता बाकी, फॉर्मॅलिटी बाकी. फॉर्मॅलिटी म्हणजे काय असतं मालवणी भाषेत ऐकणं एक वेगळीच गंमत असतं. थोडं वेळ नक्की ऐकूया. जोरदार अपील. राजा नाटेकर आडव्या बॅटने खेळण्याचा होतो प्रयत्न. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. लेग बिफोर विकेट. राजा नाटेकरची चौथा कलाम लागला. संघाची धावसंख्या 46 असताना अजून 6 धावांची गरज उरलेल्या 9 चेंडू मध्ये. राजा नाटेकर थोडस निराश केल्या त्याच्या सगळ्या पाठीराख्यांका. कालच्या दिवसात एक सुंदर स्क्वेअर कट मारून ज्यांनी सामना संपवलेलो. एक सुंदर अपर कटचो चौकार कव्हरच्या कपडावरून त्याचं आपण बघितलं. पण त्यानंतर शफल होऊन खेळण्याच्या नादात राजा तंबूच्या दिशेन आणि राजाची जागा घेण्यासाठी शंकर परब नवीन फलंदाज मैदानात. धावसंख्या 9 चेंडू शेवटच्या शिल्लक. 6 धावांची गरज. नवीन फलंदाज शंकर परब. बिट्टू या आपल्या टोपण नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू. आमचे जवळचे मित्र बिट्टू मातोंडकर स्पर्धा बघण्यासाठी खास मातोंडवरून उपस्थित असत. बिट्टू मातोंडकर तुमचं सुद्धा स्वागत असा. आणि त्याच बिट्टू नावाचा फलंदाज स्ट्रायकर एंडवर शंकर परब ज्याचं नाव. 9 चेंडू 6 धावांची गरज.
खूपच सुंदर चेंडू, टप्प पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने स्विंग. चेंडू राहुल मेडन, 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. आता मात्र थोडीशी चलबिचल होताना फ्रेंडशिप रायडर मातोंड संघाच्या गोटात. तटक्या पेचून गेलेलो चेंडू. आशिष शेलटकर, ज्या नावाचा आपण कौतुक कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकला, त्या आशिष शेलटकरने आपल्या नावाचा दबदबा मैदानावर चालू ठेवलो. शंकर परबच्या नावाचा कलाम लागला. शंकर इलो आणि फक्त पाठपुरावा करून गेलो. गाणं सुद्धा किती सुंदर बघा. 90च्या दशकात जे कॉलेजमध्ये होते त्या सगळ्यांचा आवडीचा गाणं, आणि 90-95च्या सालात ज्यांची लग्न झाली त्या प्रत्येकाच्या वरातीत वाजलेला ह्या गाणं. खलीवली आणि खळबळ माचवणारा ह्या गाणं, ह्या खळबळ माचवणारा षटक आशिष शेलटकरांचा. 2 अनुभवी खेळाडू मैदानावर आपल्या नावावर पाक साजेशी कामगिरी करताना. लियांडर पेस यांचं वाक्य असा, एज इज द ओनली फिगर फॉर मी. वय ह्या माझ्यासाठी फक्त आकडो असा. आणि हे 2 खेळाडू ज्यांनी आपल्या वयावर मात केली, आशिष शिरोडकर आणि आशिष शेलटकर. आशिष जोडी मैदानावर. 7 चेंडूत 6 धावांची गरज असताना हलके स्टिअर पॉइंटच्या दिशेने धावचीची होती संधी. शेवटच्या क्षणी 1 धाव अगदी सहज पूर्ण. एकेरी धावेनिशी 5व्या षटकाचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या स्थिरावली 47 रन्सावर. एक रोमहर्षक सामनो एकतर्फी होतलो असं वाटा होतो. अगदी सहज फ्रेंडशिप रायडर मातोंड संघ जिंकतलो असा वाटा होता. पण त्या सामन्यात ट्विस्ट इली. एक मालवणी म्हण आठवली, या वाजलेला सादात तर दळीदार की त्या बादात. 6 चेंडू शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 5 रन्सांची गरज. माफ करा बांदेश्वर बांधा संघ. बांदेश्वर बांधा संघाचा टार्गेट होता 52 धावांचा. ह्यानंतरचा सामना असा तो फ्रेंडशिप रायडर मातोंड संघ आणि सुप्रिया कन्स्ट्रक्शन संघाचो. आमचे स्कोरर, इलेक्ट्रॉनिक स्कोरर अगदी चोख लिहितात. जी काय चूक असा ती फक्त माझी असा. 6 चेंडू शेवटचे शिल्लक, 5 रन्सांची गरज. कोण जिंकतलो ह्यो सामनो, कोण जिंकतलो ह्या युद्ध. आज ज्यांनी पहिल्या सामन्यात आपल्या लग्नाचा वाढदिवस दिमाखात साजरो केलो, पप्पन साळगावकर बॉलिंग मार्कवर. शेवटचे शिल्लक. पप्पन मगाशी फलंदाजी करून आपल्या संघाक विजयश्री प्राप्त करून देणारो पप्पन चालू सामन्यात गोलंदाजी करून आपल्या संघाक विजयश्री प्राप्त करून आपल्या लग्नाचा वाढदिवस परत एकदा धूमधडाक्यात करण्याच्या इराद्यान. बांदेश्वर बांधा संघ 52 धावांचा टार्गेट, 6 चेंडू आणि फक्त 5 रन्सांची गरज. पटकोतर मोठो उडालो कारंजो. सुनील मालवणकरच्या वळ्यात येऊन चेंडू स्थिरावलो. एलिस्टर तंबूच्या दिशेन आणखी एक कलाम लागला. आता मात्र सामनो यवाराक यवार, साळगावचे पवार. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. होणारा होताला, जाणारा जाताला. पण असेच गेलेले कित्येक सामने ज्यांनी जिंकून दिले आपल्या संघाक. किरण परब मैदानात पावला टाकताना. सिंधुदुर्गच्या पहिल्या संघान कृष्णा सातपुतेच्या संघाक हरवला हरमलच्या मैदानावर. 1,55,000ची स्पर्धा आणि त्या स्पर्धेचो अंतिम सामन्याचो सामनावीर आणि मालिकावीर मैदानात पावला टाकता. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना बांदेश्वर बांधा संघाच्या वतीन
गौरव सडेकर बरोच वेळ शांत असलेलो खेळाडू. दुसऱ्या बाजून पप्पन साळगावकर आपल्या लग्नाचा वाढदिवस परत एकदा धूमधडाक्यात करण्याच्या इराद्यात असणारा गोलंदाज बॉलिंग मार्कवर. 5 चेंडू 5 धावांची गरज. कोण जिंकतलो, बांदेश्वर बांदा की आदी आर्यन मालवण? शेवटच्या षटकापर्यंत रंगलो सामनो. गौरव स्ट्रायकर यांच्या दिशेन, नवीन फलंदाज किरण परब नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि पप्पन बॉलिंग मार्कवर. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. तब्बल 2000 प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचं जोडले गेले आमच्याशी. या सगळ्या 2000 प्रेक्षकांचा छत्रपती क्रीडा मंडळ वेंगुर्ल्याच्या वतीन मनपूर्वक स्वागत. गौरव, तुझ्या मनापासून आभार. पहिल्या दिवसाची स्पर्धा 80,000 लोकांपर्यंत पहिल्याच दिवशी तू पोहोचवलंस. tenniscricket.in च्या सगळ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार. 5 चेंडू शेवटच्या शिल्लक, 5 धावांची गरज. गौरव सडेकर स्ट्रायकर यांच्या दिशेन, पप्पनच्या वेगवान फसव्या चेंडूचो सामना करण्याच्या इराद्यान तटक्या पेचून गेलो. गौरवच्या नावाचा लागला कलाम. शफलोन खेळण्याच्या नादात गौरव तंबूच्या दिशेन खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. देवा काळजी रे. मात्र मैदानावर संघाची काळजी घेऊन उतरताना वैभव जाधव, हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पप्पन साळगावकर. मगाशी सलग किरण परब जर षटकार मारून तो सामना संपवलास तर तुझ्यासाठी भूषण सारंग साहेबांकडून 500 रुपये. पण तुर्तास वैभव जाधव 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक नामवंत खेळाडूंच्या आपण मुलाखती बघलेले. प्रत्येक खेळाडू शेवट प्रश्न विचारलो गेलेलो तुमचं आवडीचं गोलंदाज, आणि त्या सगळ्यांनी एकच नाव सांगितलेला, वैभव जाधव. तोच वैभव स्ट्रायकर यांच्या दिशेन 4 चेंडू आणि 5 रन्सांची गरज. ऑन अ पॉसिबल हॅट्रिक पप्पन साळगावकर. आडव्या बॅटने मारण्याचा होतो प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही, चेंडू रावलो मेडन. पप्पन साळगावकर नावारूपाक साजेशी गोलंदाजी. खरोखरच प्रेक्षकांची इच्छा होती कशा प्रकारचा सामना बघूचो. शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत सामनो रंगाचो, आणि तो 52 धावांचो पाठलाग डोंगरा एवढं करून ठेवलो आदी आर्यनच्या सगळ्या गोलंदाजांनी. रोहन कुंभार, आशिष शिरोडकर, आशिष शेलटकर आणि आता पप्पन साळगावकर. कौतुक करूचा तितक्या थोडा. 3 चेंडू शेवटच्या शिल्लक, 5 रन्सांची गरज. वैभव जाधव स्ट्रायकर यांच्या दिशेन 3 चेंडू आणि 5 रन्सांची गरज. वेगवान चेंडू, हलकेच अपील आणि वैभवच्या नावाचा लागला कलाम. वैभव जाधव एकेकाळचा हे उत्कृष्ट गोलंदाज, आपल्या संघासाठी 3 धावा शेवटच्या षटकात असताना गोलंदाजी करून कित्येकदा सामना जिंकवून देणारा वैभव आज फलंदाजी करताना मात्र 3 धावा काढण्यात अपयशी ठरलो. फक्त 0 रन्सावर डगआउटच्या दिशेन. उरले चेंडू 2 आणि एका थापटाची गरज, 5 रन्सांची गरज. ऋषी हरमलकर. जे फलंदाज मैदानावर गेले ते फक्त हजेरी लावून परतले. एक मालवणीत म्हणा, फावला तर फावला, नाहीतर बोर्डार नाव रावला. अगदी तशीच कामगिरी. बांदेश्वर बांदा आमचं सगळ्यांचं आवडीचं संघ. मोठ्या प्रमाणावर बांद्याचे सगळे मान्यवर, बांद्याचे प्रथम नागरिक असो, अनेक मान्यवर, अनेक जुने जाणते खेळाडू बांद्याचा खेळ बघण्यासाठी इले, पण बांद्याच्या मधल्या फळीन खूपच निराशा केली. ऋषी हरमलकर नवीन फलंदाज स्ट्रायकर यांच्या दिशेन. ज्या ऋषीनं क्षेत्ररक्षणात चौफेर कामगिरी केली, तो ऋषी फलंदाजीत कमाल करण्याच्या इराद्यान. लेफ्टी बॅट्समनच्या बाबतीत सांगायचं तर बांदेश्वर बांदा संघात एकापेक्षा एक नावाजलेले लेफ्टी डावखुऱ्या हाताचे फलंदाज. शेवटचे 2 चेंडू कोण जिंकतलो सामनो, बांदेश्वर बांदा की आदी आर्यन. 2 चेंडू 5 धावांची गरज असताना परत एकदा पप्पन साळगावकर. षटकात 4 चेंडू पप्पनने टाकले. 4ही चेंडू मेडन, 4ही पोलांडे, 4ही कुवांडे आणि त्याच्यावर 3 हापूसची कालमा लावली अण्णा नायकाच्या भाषेत. 2 चेंडू 5 रन्सांची गरज.
आखो टप्प्याचा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आशिषला चकवून चेंडू आखाड्याच्या दिशेने चौकारासाठी ऋषीच्या बॅटमधून बाहेर पडलो चौकार आणि या सुंदर चौकारानिशी बांदेश्वर बांधा संघ या सामन्यात विजयाच्या उंबरठ्यावर सामनो बरोबरीत एक चेंडू एका रनसाची गरज एक चेंडूत एका रनसाची गरज सामनो टाय झालो तर एक पॉइंट असतलो सामनो टाय झालो तर दोघांका एक गुण म्हणजे 1 रन्स पंचांचो इशारो वाईट चेंडूचो आणि या वाईट चेंडूनिशी सामन्यात विजयश्री संपादन केली बांदेश्वर बांधा संघात 52 धावांच्या सामन्यात सुद्धा सुंदर कामगिरी करणारो आदि आर्यन संघ आणि आदि आर्यन संघावर विजयश्री प्राप्त करणारो ऋषी हरमलकर तुझ्या चौकारासाठी पप्पू कदम साहेबांकडून तुझ्यासाठी 500 रुपये मकरंद तोरसकर साहेबांकडून 1000 रुपयांचा बक्षीस ऋषी हरमलकर शेवटचा एक चौकार ऋषीच्या बॅटमधून बघितलो आणि एका चौकारासाठी पप्पू कदम साहेबांकडून 500 रुपये मकरंद तोरसकर साहेबांकडून 1000 रुपये 1500 रुपयांचा बक्षीस प्राप्त करणारा ऋषी तुझा मनपूर्वक अभिनंदन